सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वार्यथा मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रजायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। आदरणीय श्री मुकुंदराव आणि सवालकाताई यांच्या पुढाकारानं होणाऱ्या श्रीमद भागवत कथेच्या प्रथम स्कंधाचा विचार आपण कालपर्यंत करत होतो। श्रीमद भागवताचा प्रथम स्कंध हा एकूण 19 अध्यायांचा आहे आणि त्याच्यातले पहिले 3 अध्याय शुत शौनकांचा संवाद, दुसरे 3 अध्याय व्यास आणि नारदांचा संवाद, नंतरचे 12 अध्याय भगवान शुकाचार्य आणि परीक्षिती राजाचा संवाद आणि शेवटच्या एका अध्यायामध्ये भगवान शुकाचार्यांचं चरित्र भागवताने आपल्याला सांगितलेलं आहे। या भागवताचा विचार करत असताना ही स्कंद योजना अशा पद्धतीने जी केली गेली, अध्यायाची योजना अशा पद्धतीने जी केली गेली, त्याचा थोडासा विचार काल आपण करून आलो। यातल्या पहिल्या 3 अध्यायामध्ये धर्माचा अधिकार सांगितला, नंतरच्या 3 अध्यायामध्ये उपासनेचा अधिकार सांगितला आणि शेवटच्या 12 अध्यायामध्ये श्रवणाचा अधिकार किंवा ज्याला स्वरूपाधिकार म्हणता येतं त्याचा विचार केला गेला। पहिल्या स्कंधाचा साधारण विचार केला तर ज्याच्यामध्ये 3 संवादाचा विशेषत्वाने विचार जो भागवताने आपल्याला सांगितला, थोडा आवाज कमी कर, ज्या 3 अध्यायाचा थोडा कमी कर, ज्या 3 संवादाचा विचार ज्या अध्यायातून भागवताने आपल्याला सांगितला त्याच्यामध्ये पहिल्या 3 अध्यायामध्ये जो सुत शौनकांचा संवाद आहे त्या संवादातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे याचा एक थोडासा विचार आपण केला पाहिजे। कारण या 3 अध्यायामध्ये शौनकाने सुतांना एक 6 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात आणि या 6 प्रश्नांचं उत्तर देताना सुतांनी जो विचार बोलून दाखवला आहे तो विचार सबंध भागवताच्या चिंतनाकरता उपयुक्त आहे। सबंध भागवतामध्ये त्या उत्तराचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसतात। इतकंच नाही तर जे उत्तर सुतांनी त्या शौनकांना दिलेलं आहे त्या उत्तराचा विचार आपल्या संपूर्ण जीवनाच्या धन्यतेकरता उपयुक्त ठरणारा आहे। सूत गेल्यानंतर शौनकांनी त्यांचं स्वागत केलं, पूजन केलं आणि त्या सत्रामध्ये मध्ये मध्ये आम्हाला तुम्ही कथा सांगा असं म्हणून सांगितल्यानंतर शौनकांनी सुतांना 6 प्रश्न विचारलेले आपल्याला भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये दिसतात। त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की शास्त्राने जी भिन्न भिन्न मार्ग परमात्मा प्राप्तीकरता सांगितलेली आहेत त्याच्या त्या मार्गांपैकी परमकल्याणाचा सहज मार्ग, सहज साधनेचा म्हणून कोणत्या मार्गाचा निश्चय आपण केलेला आहे हे आम्हाला तुम्ही सांगा। दुसरा प्रश्न त्याने विचारला की जे शास्त्र सगळं आपल्याला बोलतं ते सगळंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर स्वीकारता येत नसेल तर सर्व शास्त्रांचं सार काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा।
तिसरा प्रश्न त्यांनी असं विचारला की भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी अवताराला आले असं आम्ही ऐकलं, त्या भगवंताचा जो अवतार झाला तो भगवान कोणत्या इच्छेने इथं अवताराला आले ते आम्हाला तुम्ही सांगा. चौथा प्रश्न त्यांनी असा सांगितला की विचारला की अवताराला आल्यानंतर भगवंताने ज्या अतर्क लीला केलेल्या आहेत त्या भगवत लीला तुम्ही आम्हाला सांगा की ज्याचं वर्णन नारदादिक संत महात्मे आयुष्यभर करत राहतात, अशा कोणत्या लीला आहेत आम्हाला तुम्ही सांगा. पाचवा प्रश्न त्यांनी विचारला की भगवान श्रीकृष्ण अवताराला आले हा भगवंताचा जर 8वा अवतार असेल तर भगवंताचे जे भिन्न भिन्न अवतार आहेत ते अवतार तुम्ही आम्हाला सांगा. आणि 6वा प्रश्न त्यांनी सुतांना केला की भगवंताच्या निजधाम गमनाच्या नंतर धर्म भगवंताला सोडून दुसऱ्या कुणाच्या आश्रयाला राहिला. हे 6 प्रश्न शौनकांनी सुतांना विचारले. आणि या प्रश्नांची उत्तरं देताना सुतांनी जरी वेगवेगळी उत्तरं दिलेली असली तरी सुद्धा एक महत्त्वाचा विचार फक्त मला अधोरेखित करून जायचा आहे. मला बाकीच्या सगळ्या आता त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये आत्ता रमायचं नाही, कारण ती प्रश्नाची उत्तरं पुढं पुढं मिळत जातात आपल्याला. सुतांनी जो विचार सांगितला शौनकादिकांना, त्यांनी असं सांगितलं की या सगळ्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, याच्याकरता तुम्ही फक्त पुरुषार्थाचा विचार करा. पुरुषार्थ विचार करणं हे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. त्यामुळे सुतांनी शौनकांना पहिल्यांदा जो विचार सांगितला तो पुरुषार्थ विचार आहे. पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा जरी पुरुषार्थ म्हटला गेलेला असला तरी पुरुषार्थ या संकल्पनेमध्ये फक्त मोक्ष येतो हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी याचा विचार करताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की हा जो मोक्ष आहे तो मोक्ष सुद्धा एक प्रकारचा नाही, तो 4 प्रकारचा आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. याच्यातला मोक्ष या संज्ञेला पात्र होणारा प्रकार कोणता हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नाव चौथा पुरुषार्थ का. चौथा पुरुषार्थ म्हणून जो मोक्ष आहे तो फक्त सायुज्य मोक्ष आहे. कसं का असे ना, पण या 4 पुरुषार्थांचा विचार आपल्याला केलेला दिसतो. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुष ज्याची याचना करतात, जीव ज्याची अपेक्षा करतात त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रावर भाष्य करत असताना एक वाक्य आपल्याला पुरुषार्थाच्या व्याख्येचं सांगितलं. आचार्य म्हणतात ब्रह्मावगतिर्ही पुरुषार्थ हा, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणं हा पुरुषार्थ आहे. आणि या पुरुषार्थाचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. काय व्यवस्था त्या पुरुषार्थाची? पुरुषार्थाचा विचार सांगताना सुतांनी असं सांगितलं की हा पुरुषार्थ काय लक्षात घ्या. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याला आपण पुरुषार्थ म्हणतो. या पुरुषार्थामध्ये धर्माबरोबर अर्थही आहे, अर्थाबरोबर काम आहे आणि धर्म, अर्थ, कामाबरोबर मोक्ष अशी संगती आपल्याला शास्त्रांनी लावून दिली. मग याचा विचार कोणत्या पद्धतीनं करायचा, कोणत्या अनुषंगानं करायचा, याचे 2-3 प्रकार आपल्याला विचारात घेतलेले दिसतात. मी फक्त 2 विचार आपल्या समोर मांडतो. एक सुतांनी सांगितलेला विचार आहे आणि एक तत्ववेत्यांनी, तत्वज्ञानांनी सांगितलेला दुसरा एक विचार आपल्याला पाहता येतो. विचार असा आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा जो पुरुषार्थ म्हणून सांगितला जातो याच्यातला क्रम आपल्याला बदलायचा नाही. पहिल्यांदा धर्मच येणार, मग अर्थ, मग काम आणि मग मोक्ष. मग ही अशी संगती का लावली त्याचा विचार त्याने असं सांगितला. मानवी जीवनाच्या धन्यतेकरता त्याला अर्थ आणि कामाची आवश्यकता असते, नसते असं नाही, पण त्या अर्थ आणि कामाचा विचार कसा केला पाहिजे याच्यासाठी पुरुषार्थ विचार करा. त्याने सांगितलं क्रम कसा आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि कामाला मध्ये ठेवलंय आणि एका बाजूला धर्माची मर्यादा आणि दुसऱ्या बाजूला मोक्षाची मर्यादा लावून दिली. धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असणारा अर्थ आणि काम हा मानवी जीवनाचं कल्याण करतो. एकदा त्या धर्माची आणि मोक्षाची मर्यादा सोडून तो काम आणि तो अर्थ बाहेर पडायला लागला की मग त्याचा जीवनाला त्रास होतो. उदाहरणं आपल्याला देता येतील तर 2 इतिहासाची उदाहरणं देतो. भारतीय संस्कृतीचे 2 मोठे इतिहास आपण बघा. एका बाजूला धर्म आहे, दुसऱ्या बाजूला मोक्ष आहे, दोन्हीच्या मध्ये अर्थ आणि काम आहे. ही व्यवस्था आहे. ऐका, ही व्यवस्था आहे.
अहो एखादी नदी आहे, ती नदी वाहते, प्रवाहित आहे, ती नदी दोन तटामधून वाहते, तेव्हा गावाला तिचा उपयोग आहे. गावातले लोक कपडे धुवायला येतात, पाणी प्यायला येतात, गावातली जनावरं तिथं पाणी प्यायला येतात, लोक काही अजून कशा कारण्या करतात, लोक मुलं पोहायला तिथं येतात, अमुक तिथं येतात, हे तिथं येतात. गावाला त्या नदीचा उपयोग आहे. पण कधी उपयोग आहे? जेव्हा ती नदी दोन तटामधून वाहते तोपर्यंत. एकदा त्या नदीनं तट सोडून गावात प्रवेश केला की ती नदी सगळ्या गावाला त्रास देते, सगळ्या गावाचा नाश करते. असं आहे ना? तसं धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचा विचार करताना अर्थ आणि कामाची नदी धर्म आणि मोक्षाच्या तटातून वाहिली पाहिजे. तो अर्थ आणि काम धर्माला सोडून गावात आला की तो अर्थही त्रास देणार आहे आणि तो कामही त्रास देणार आहे. म्हणून मी म्हटलं याची दोन उत्तम उदाहरणं आपल्याला पाहायची झाली तर दोन इतिहास आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले गेले. एक इतिहास आहे रामायण आणि दुसरा इतिहास आहे महाभारत. जेव्हा अर्थ धर्माला सोडून आत येतो, धर्माला सोडून जातो, त्यावेळेला महाभारत घडतं. आणि ज्या वेळेला काम धर्माला सोडून राहतो त्यावेळेला रामायण घडतं. रावणाच्या अंतःकरणातला काम धर्माला सोडू नये, त्यांनी रावणाचा नाश केलाय. आणि दुर्योधनादिकांच्या अंतःकरणातला राज्याचा लोभ म्हणजे अर्थलोभ हा धर्माला सोडू नये, त्यांनी संबंध कौरव कुळाचा नाश केला. एकदा ती नदी तट सोडून आली तर ती जशी त्रासदायक ठरते, विध्वंसक ठरते, तसं जोपर्यंत अर्थ आणि काम धर्माच्या मर्यादेत आहेत त्या धर्माच्या पालनातून ते होत जातं. म्हणून महाभारतामध्ये व्यास महर्षींनी फार मोठी खंत व्यक्त केली. व्यास महर्षी सांगतात, ऊर्ध्व बाहुर्विरौमेश न च कश्चित शृणोति मे धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. व्यास महर्षी म्हणतात, ऊर्ध्व बाहुर्विरौमेश, मी हात वर करून सांगतोय, ऊर्ध्व बाहुर्विरौमेश, पण न च कश्चित शृणोति मे, कोणी माझं ऐकत नाही. हातवर करून सांगतो याचा अर्थ सर्वांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेऊन सांगतो, ऐका असं म्हणायचं असेल तर मनुष्य हातवर करतो. समाजाला स्वतःकडे समाजाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, त्यांना काही सांगायचं असेल तर मनुष्य कुठल्या तरी उंच स्थानावर उभा राहतो, तिथं हातवर करतो, ऐका ऐका असं म्हटलं की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. व्यास महर्षी म्हणतात, मी हात वर करून सांगतोय, न च कश्चित शृणोति मे, कोणी माझं ऐकत नाही. ज्ञानोबरायांनी हीच खंत बोलून दाखवताना म्हटलं, वाजत असे बोंब कोणी नायकतिकानी, मी बोंब मारून सांगतो, कंठशोष करून सांगतो, लोक माझं ऐकत नाहीत. काय ऐकत नाहीत? व्यास महर्षींनी सांगितलं, धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. अरे धर्म पालनातूनच तुम्हाला अर्थ आणि कामाची प्राप्ती होणार आहे, त्या धर्माचं पालन तुम्ही का करत नाही बाबा, असं मी सगळ्या जगाला ओरडून सांगतोय, कोणी माझं ऐकत नाही. धर्माची मर्यादा सोडून आलेला काम तो त्रासदायक ठरतो. म्हणून भगवंताला भगवद्गीतेमध्ये हे बोलावं लागलं, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अविरुद्ध असणारा काम म्हणजे मी आहे. हे भगवंताला का बोलावं लागलं? धर्माविरुद्ध, धर्माला अविरुद्ध असणारा काम ती माझी विभूती आहे हे सांगावं लागलं ना. म्हणजे काम असणं हा गुन्हा नाही आहे, अर्थाची अपेक्षा असणं हा गुन्हा नाही आहे, पण अर्थ आणि कामाचा विचार करत असताना त्याला धर्म आणि मोक्षाची मर्यादा घालणं आवश्यक आहे. याच्याकरता दोन्हीच्या मध्ये असणारा अर्थ आणि काम तो जीवनाला उपयुक्त ठरतो. दुसरा विचार त्या बरोबरीनं सांगितला जातो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर माणसानी अर्थप्राप्ती ही धर्ममार्गाने करावी आणि माणसानी कामना अंतःकरणामध्ये ठेवावी, ती फक्त मोक्षाची ठेवावी. मोक्षाची कामना आणि धर्ममार्गाने प्राप्त होणारा अर्थ या दोन गोष्टी मानवी जीवनाचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करतात. सामान्यतः पुरुषार्थाचा विचार अशा पद्धतीनं सांगितला जातो, परंतु सूतांनी शौनकांना सांगताना सांगितलं, मी तुम्हाला जो विचार सांगतो तो वेगळा आहे, जरा स्वतंत्र विचार सांगतो मी तुम्हाला, ऐका म्हणे. हे का आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा पुरुषार्थ विचार मी तुम्हाला एवढ्या करता सांगतो, याची संगती आपण आपल्या विचारांनी लावा.
सुतांनी शौनकांना सांगितलं की मी जे तुम्हाला सांगतो धर्मस्य ही अपवर्गस्य, धर्म कशा करता, धर्म अर्थ काम आणि मोक्ष असा पुरुषार्थ आहे ना, मग धर्म कशा करता, तो मोक्षा करता आहे, तो अर्थ प्राप्ती करता नाही. मग अर्थाची प्राप्ती कशा करता आहे, अर्थ प्राप्ती धर्मा करता आहे, कामाची तृप्ती करण्याकरता नाही. कामाचं सेवन कशा करता आहे, आपल्या जीवनाचा निर्वाह चालावा म्हणून कामाचं सेवन करायचं, आपल्या इंद्रियांच्या तृप्ती करता कामाचं पालन करायचं नाही. आणि आपल्या जीवनाचा निर्वाह चालवायचा तो फक्त ब्रह्म जिज्ञासे करता, तत्व जिज्ञासे करता चालवायचा. आपल्या जीवनामध्ये भरपूर कर्म करून स्वर्गसुख भोगण्याकरता आपलं जीवन नाही. या चतुर्विध पुरुषार्थाची संगती जी सूतांनी लावून दिली त्याचा विचार आपण करा. धर्म मोक्षासाठी, अर्थासाठी नाही. अर्थ धर्मासाठी, कामासाठी नाही. काम जीवन निर्वाह करता, इंद्रिय तृप्ती करता नाही. आणि जीवनाचा निर्वाह हा परमात्मा प्राप्ती करता, स्वर्ग प्राप्ती करता नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची संगती लावून देऊन सूतांनी शौनकांना या 6ही प्रश्नांची उत्तरं यामध्ये कशी अंतर्भूत करता येतात याचा विचार बोलून दाखवला. या 6ही प्रश्नाची उत्तरं याच्यात भगवान श्रीकृष्णांचा अवतार कशा करता झाला, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान बोलले ना, पुरुषार्थ विचार करा. आम्हाला या सगळ्या शास्त्रांनी सांगितलेल्या विचारात कोणत्या तत्वाचा निश्चय करायचा, मोक्ष तत्वाचा निश्चय करायचा. धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे, धर्म मोक्षाच्या मर्यादेत अर्थ काम सांभाळा. सगळ्या शास्त्राचा सार एवढंच आहे. 6ही प्रश्नाची उत्तरं आपल्याला याच्यामध्ये देता येतात. मग सूतांनी हे सांगितलं, शौनकांना समाधान झालं. हा एक विचार आपल्याला भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये दिसतो. दुसरा विचार जर आपण केला, दुसरा संवाद जर आपण पाहिला तर व्यास आणि नारद महर्षींचा संवाद आपल्याला दिसतो. व्यासांना खिन्नता प्राप्त झाली, नारद महर्षी भेटले. नारदांनी त्यांना भगवत लीलांचं गायन करा म्हणून सांगितलं आणि भगवत लीलांचं गायन व्यासांनी सांगितलं, मी आधी हे केलंय ते केलंय, वेदाचे विभाग केलेत, अमुक केलं तमुक केलं, पुराणांची रचना केली, 1,00,000 सव्वा लाख श्लोकाचं महाभारत रचलं. पण अंतःकरणाला समाधान नाही. काय केलं पाहिजे त्याचा विचार सांगताना नारदांनी सांगितलं, एवढं सगळं जरी केलं तरी समाधान प्राप्त होणार नाही. भगवंताच्या लीलांचं चिंतन तुम्ही करा, त्याच्यामध्ये समाधान आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्यास लहान नाहीत, व्यास कोणी सामान्य माणूस नाही. जसा भगवंताचा अवतार असतो तसा व्यासांचाही अवतार मानला गेलेला आहे आपल्याकडे. त्यामुळे व्यास महर्षी म्हणजे कुणीतरी एक जन्माला आलेला माणूस आहे असं समजू नका. अलौकिक सामर्थ्य आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे असं आपण त्यांचं कौतुक करतो, त्यांचं महत्त्व गातो आपण. मग हे व्यास इतके मोठे असताना त्यांना आपल्या समाधानाचं कारण कळू नये का? कळालं पाहिजे. मग नारदांनी सांगायचं कारण काय आहे आपण विचार करा. मनुष्य आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या जीवनामध्ये अनेक सामर्थ्य संपन्न कार्य सिद्ध करून देतो, पण जीवनाच्या अंतापर्यंत कुठं ना कुठं तरी मनाला शांती नाही, मनाला तृप्ती नाही, मनाला स्थैर्य नाही. असा अनुभव मोठ्या मोठ्यांच्या जीवनामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. हे लोक काम खूप करतात, खूप चांगलं काम करतात, पण प्रत्येक चांगल्या कार्याला सुद्धा एक काळाची मर्यादा असते. सत्वशील वृत्तीतून व्यक्त झालेल्या कार्याला सुद्धा काळाची मर्यादा असते, त्याला सुद्धा एक देशाची मर्यादा असते. आणि त्या काळामध्ये ते कार्य तेवढं जरी महत्त्वाचं वाटत असलं तरी ते कार्य जगताच्या हिताकरता जरी केलेलं असलं तरी ते सार्वकालीन ठरत नाही, ही त्या लोकांची खंत असते. मग माणसाने केलेल्या कार्यातून चित्ताला जर समाधान प्राप्त होत नसेल तर समाधानाचं काय कारण असू शकतं? नारदांनी सांगितलं, काही नाही. मनुष्य कितीही कोणतीही मोठी कितीही प्रयत्न करेल, कितीही कोणतीही मोठी कामं करेल तरी माणसाच्या चित्ताचं समाधान हे भगवंताच्या लीला चिंतनातच आहे. हे अन्यत्र समाधान मिळणार नाही. तृप्ती नदी वाहत जाते, तिला लहान लहान ओढे येऊन मिळतात, तिला दुसऱ्या नद्या येऊन मिळतात. ती नदी बाकीच्या अनेकांना तृप्त करत वाहते. ज्ञानोबांनी चिंतन केलंय, पोखी
पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानोबराय चिंतन करतात ना की नदीचं पाणी गंगेचं पाणी वाहतं. कसं वाहतं? अरे सगळ्यांना तीरावरच्या गवतांना वाढवत वाढवत जातं. पोखित तिरीचे पादप, अरे तीरावर राहणाऱ्या माणसांना तृप्त करत नदी वाहते. पण तिचं समाधान कशात आहे? लहान लहान ओढे मला येऊन मिळतात आणि मी मोठी होते, याच्यात नदीचं समाधान नाही आहे. मला मोठ्या मोठ्या नद्या येऊन मिळतात आणि म्हणून मी पात्र माझं मोठं होतं, याच्यात नदीचं समाधान नाही आहे. मग नदीची तृप्ती कशात आहे? ती जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचं समाधान नाही. ती मोठी होते, तिचं पात्र मोठं होतं, पण समुद्रासारखं विशाल होत नाही. आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तृत्व गाजवताना जी मोठी कार्य करायची असतात त्याच्याने आपल्या पात्राचा विस्तार होईल. पण जीवनाचं अंतिम समाधान हे समुद्राला मिळण्यात जसं नदीचं आहे तसं परमात्म चिंतन करण्यात जीवाचं आहे. आपली कार्य मोठी असतील, कार्याच्या व्यापकतेला नाकारायचं नाही, कर्तृत्वाला नाकारायचं नाही. पण नदी मोठी झाली नाही का? झाली. ती फेडीत पापताप चालली नाही का? चालली. पोखित तिरीचे पादप चालली नाही का? चालली. पण कुठे चालली? समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तिथंच तिचं समाधान आहे. तिचं पात्र मोठं होईल, ती पुण्यकार्य करेल, ती लोकांना पुण्य देईल, लोकांची तहान भागवेल, प्राण्यांची तहान भागवेल, गावाची तहान भागवेल, गावाला उपयोगी पडेल. सगळं खरंय. पण नदीला विचारून बघा, लोक तुझ्यामध्ये स्नान करतात आणि पुण्यवान होतात म्हणून तू समाधानी आहेस का? ती म्हणते नाही, माझं समाधान समुद्राला मिळण्यामध्ये आहे. कारण खरी व्यापकता मला तिथे प्राप्त होणार आहे, खरं समाधान मला तिथे प्राप्त होणार आहे. खरं समाधान तिथे मी व्यापकत्वाला प्राप्त होते. माझ्या मर्यादा संपून जातात, माझे 2 तट संपून जातात, माझं प्रवाही पण संपून जातं. नदी वाहते, पुण्यकारक आहे, पण शेवटी 2 तटांमधून तिला वाहावं लागतं. वाहते पुण्यकारक आहे गोष्ट खरी, पण तिला प्रवाह आहे. कुठेतरी प्रवाही जीवनाला सुद्धा स्थैर्याची अपेक्षा असते. नदीला असं वाटतं की समुद्राला प्राप्त झाल्यानंतर आता पुढे जाण्याचं कारण नाही, आता 2 तटात राहायचं कारण नाही, आपल्याला व्यापकत्व प्राप्त झालेलं आहे, कारण आपण समुद्र रूप झालो. व्यास महर्षींची बाकीची कामं जी आहेत, वेदाचे विभाग केले, 1.25 लाख श्लोकांचं महाभारत रचलं, पुराण रचली, हे सगळं कर्तृत्व काय कमी आहे का? नाही, जगताला उपकारकच आहे. फेडीत पापताप पोखिते तिरीचे पादपच चाललेलं आहे. पण व्यास महर्षी जोपर्यंत भगवत लीलांचं गायन करत नाहीत तोपर्यंत समुद्रा जाय आप गंगेचे जैसे हे होणार नाही. याच्याकरता नारदांनी व्यासांना सांगितलं, तुम्ही असं करू नका. अंतःकरणामध्ये ज्ञान असणं महत्वाचं नाही, आपण ज्ञानी असणं फार महत्वाचं नाही. समाधान हवं असेल तर ज्ञानात समाधान नसतं, ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड द्यावी लागते तर समाधान प्राप्त होतं. नुसतं कर्म करण्यात समाधान नसतं, त्या कर्माच्या मुळाशी कुठेतरी भक्ती असावी लागते तर त्या कर्माचं समाधान असतं. नाहीतर नुसती कर्म करून समाधान मिळालं असतं तर जगतामध्ये सगळ्यात समाधानी मुंगी ठरली असती जी अहोरात्र कष्ट करते. जगात सगळ्यात समाधानी गाढव ठरलं असतं जे अहोरात्र मेहनत करतं. पण त्याच्या अंतःकरणाला जर भक्तीची जोड नसेल तर कर्म आणि ज्ञान उपयुक्त नाही. व्यास महर्षी ज्ञान स्वरूप आहेत, पण तरी नारदांनी सांगितलं असं करून चालणार नाही, तुम्हाला भक्तीचा विचार करावा लागेल, भगवत तत्वाचा विचार करावा लागेल, भगवत लीलांचं गायन करा. आणि हे सांगत असताना नारदांनी व्यास महर्षींना स्वतःचं चरित्र सांगितलंय. या दुसऱ्या संवादामध्ये महत्वाचा भाग आहे. पहिल्या संवादामध्ये जसा पुरुषार्थ विचार महत्वाचा तसा दुसऱ्या संवादामध्ये नारदांचं चरित्र महत्वाचं. नारदांनी आपलं चरित्र व्यासांच्या समोर मांडलं. नारद हे भक्तीचे आचार्य आहेत, व्यासांना पूज्य आहेत, व्यासांना भागवत सांगणारे आचार्य आहेत. व्यास महर्षींना सांगताना नारदांनी स्वतःचं चरित्र सांगितलं. माझ्याकडे बघा, माझं जीवन काय होतं, माझ्या जीवनामध्ये मला काय मिळालं, मी काय केलं आणि त्यामुळे आज माझी परिस्थिती अशी झाली
याचा विचार नारद महर्षींनी आपल्या चरित्रातून व्यासांच्या समोर मांडला. नारदांचं चरित्र ऐकण्यासारखं चरित्र, पाहण्यासारखं चरित्र, सांगत नाही लांबलचक, पण विचार करा या सगळ्यात की नारद महर्षी ज्या आई बरोबर राहत होते त्या आईला संत सेवेची आवड होती. काही संत नारदांकडे घरी राहिले, त्यांच्या मातेने त्यांची सेवा केली. नारदांना त्या संत संगतीची गोडी लागली. निघून जाताना नारदांनी त्यांना सांगितलं, तुम्ही जी देवपूजा रोज करत होता ना ते देव मला देऊन जा ना. कारण त्या संतांनी सांगितलं, बाळा तू आमची फार चांगली सेवा केलीस, आम्हा उद्या निघालो, तुला काही पाहिजे का? नारदांनी त्यांचे देवच मागून घेतले. ते म्हणाले, अरे असं कसं, आमचे देव तुला कसे देता येतील? नाही, मला देव पाहिजे, मी सेवा करीन. मग नारदांनी त्यांचे देव घेतले, त्यांची सेवा केली, आईची सेवा करायला लागले. करता करता एके दिवशी सर्पाचा दंश होऊन आई गेली आणि नारदांनी देवाला प्रार्थना केली हात जोडून, देवा आई होती तोपर्यंत प्रपंचाचा बंध होता, आता आई सुद्धा तू माझी हिरावून घेतलीस ना, आता मला तुझ्या सेवेमध्ये कोणताही बंध राहिला नाही, आता मी पूर्ण वेळ तुझा आहे, आता माझ्याजवळ काही नाही, अडकण्याचं मला काही कारण नाही. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूलतेकडे भगवत सेवेची अनुकूलता म्हणून बघता आलं पाहिजे. आपण चिंतन करा, प्रपंचामध्ये प्रतिकूलता येत नाही का? येते ना. पण एक सूत्र माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे नारदांच्या चरित्रावरून, की प्रपंचामध्ये निर्माण होणारी प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्या ज्या प्रतिकूलता निर्माण झाल्या त्या प्रतिकूलतेत तुकाराम महाराजांनी देवाचे आभार मानलेत. तुकाराम महाराजांच्या धंद्याचं दिवाळं निघालं, बरे झाले, काय आभार आहेत, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पिढा, बरं झालं देवा दिवाळं निघालं, होता तो धंदा बसला, दिवाळं निघालं, पिढा गेली, काय करायचं दुष्काळामध्ये, सांभाळणं होत नाही माझ्याच्याने, धंद्याचं दिवाळं निघालं, बरे झाले, हे म्हणता आलं पाहिजे. तुकोबारायांची एक पत्नी आणि एक मुलगा त्या दुष्काळामध्ये अन्न दशाहून गेली, हे तुकोबाराय सांगतात. बाईल मेली, कशी मेली? अन्न दशाहून मेली, मान्य आहे. पुत्र गेला, पत्नी गेली, पण तुकाराम महाराजांनी देवाला हात जोडून सांगितलं, बाईल मेली, बरे झाले देवे माया सोडविले. तुकाराम महाराजांचे वडील गेले, तुकाराम महाराजांनी सांगितलं, बरं झालं, बाप मेला न कळता सरली संसाराची चिंता. तुकाराम महाराज देवाला सांगतात, बघा या सगळ्या प्रतिकूलता आहेत, सगळ्या पत्नी गेली प्रतिकूलता, धंद्याचं दिवाळं निघालं प्रतिकूलता, बाप मेला प्रतिकूलता, पण त्या प्रतिकूलतेत तुकाराम महाराजांनी परमार्थाची अनुकूलता बोलून दाखवली. बाईल मेली, बरे झाले, का बाबा बाईल मेली? माया सोडविले, देवाने माझी माया सोडवली, पारमार्थिक अनुकूलता. धंदा बुडाला, बरे झाले देवा निघाले, बरिया दुष्काळे पिढा गेली, पारमार्थिक अनुकूलता. बाप मेला, प्रापंचिक प्रतिकूलता, पण सरली संसाराची चिंता, पारमार्थिक अनुकूलता. जिथे जिथे प्रपंचाची प्रतिकूलता निर्माण होते तिथे तिथे परमार्थाची अनुकूलता लक्षात घेतली पाहिजे. भागवतांनी सुद्धा याची उदाहरणं दिली आहेत. भगवान बोलून दाखवतात की ज्या भक्ताला मला माझ्या स्वतःकडे प्रवृत्त करायचं असतं, मी त्याच्या घरी चोरांकडून चोरी करवतो, त्याच्या घरामध्ये काही शिल्लक ठेवत नाही, हे भगवान बोलून दाखवतात. आपण नारद पांचरात्र पहा, नारद पांचरात्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विचार बोलून दाखवला. भगवान आपल्या माझा अनुग्रह झाला हे कसं समजावं याचा विचार करताना भगवंतांनी फार चांगले विचार सांगितले. भगवान असं म्हणतात, नारद पांचरात्रात आलं, देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम. ही माझ्या अनुग्रहाची लक्षण आहेत. भगवान बोलतात नारद पांचरात्रात, भगवान म्हणतात माझा अनुग्रह झाला हे कसं समजायचं? देशत्यागो, एखाद्या माणसाला गावातल्या लोकांनी गावाबाहेर हकलून दिलं, त्याने समजावं माझ्यावर भगवंताचा अनुग्रह झाला. महान व्याधी, फार मोठा रोग झाला, डॉक्टरांनी सांगितलंय 2 दिवसापेक्षा जास्त नाही, घरी घेऊन जातो मी, समजावं देवाचा अनुग्रह झाला. विरोधो बंधुभिस्सह, भावांबरोबर भांडण झालं, घरामध्ये भिंत पडली, एकमेकांचं तोंड बघायचं नाही असं ठरलं, पराकोटीचं भांडण झालं, भगवंताचा अनुग्रह आहे असं समजा. धनहानी,
आपल्या घरामध्ये चोरी झाली, भगवंताचा अनुग्रह. अपमान झाला, गावातल्या लोकांनी गाढवावर बसून दिंड काढली आपली, भगवंताचा अनुग्रह झाला असं समजा. आता मी विचारतो, कुणाकुणाला भगवंताचा अनुग्रह हवाय? आता सांगा, कुणाकुणाला भगवंताचा अनुग्रह हवाय? असं सांगत नाहीत लोक. याच्याकडे बघण्याची दृष्टी पाहिजे. परिस्थिती निर्माण होणं हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पारमार्थिक दृष्टीनं, ज्ञान दृष्टीनं, अनुकूल दृष्टीनं बघता येणं हा मुद्दा आहे. हे लक्षात घ्या. नारदांचं चरित्र आम्हाला काय शिकवतं ते पहा. भागवत असो, रामायण असो, महाभारत असो, हे ग्रंथ आम्हाला गोष्टी सांगायला जन्माला आले नाहीत. आमचं जीवन सुधारून देण्याकरता आले, आमच्या जीवनाला दिशा देण्याकरता आले, आमच्या जीवनाला वळण लावायला आले, आमच्या विचाराला एका केंद्रामध्ये केंद्रीभूत करण्याकरता आले, आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता आले. हे ग्रंथ सामान्यतः उगी काहीतरी नव्हतं, व्यासांना उद्योग नव्हता म्हणून 1.25 श्लोक रचले असं नाही झालं. ज्ञानोबारायांना काही काम नव्हतं म्हणून 9000 ओव्या नाही जन्माला आल्या. समर्थांना उद्योग नव्हता म्हणून गळीमध्ये नाही जाऊन बसले. प्रत्येकाला हेतू आहे, काही कार्य आहे. त्यांनी केलेल्या कार्यात आमच्या जीवनाला काहीतरी मिळणार आहे त्या कार्यातून, याचा विचार केला पाहिजे. देशत्यागाला भगवंताची कृपा समजायची. मद अनुग्रह लक्षणम, ही अनुग्रहाची लक्षणं मानता तुम्ही, मानलं जातं. गावातल्या लोकांनी हकलून दिलं तर भगवंताचा अनुग्रह मानायचा. का मानायचा? कसा मानायचा? त्याचं उत्तर असं आहे, गावातल्या लोकांनी ज्या माणसाला गावाबाहेर हकलून दिलेलं असतं असा मनुष्य सहसा आळंदी पंढरपूरला जाऊन स्थायिक होत असतो. आणि ज्यांनी आपल्या जवळ येऊन स्थायिक व्हावं असं देवाला वाटतं, देव त्याच्यावर हा अनुग्रह करत असतो. विचार करा, फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे, फक्त दृष्टिकोन बदलायचा, बाकी काही नाही. अरे मोठा रोग झाला, डॉक्टरांनी सांगितले 2 दिवसापेक्षा जास्त जगणार नाही, कधीही जाऊ शकतात, घरी घेऊन जा तुम्ही, आता यांचा उपयोग नाही, सगळे औषधोपचार संपले, आमचे प्रयत्न संपले, आता मरणाशिवाय मार्ग नाही, जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत राहतील असं डॉक्टरांनी सांगितलं. अरे हा भगवंताचा अनुग्रह आहे, ही कृपा आहे की आजपर्यंत देवाने कुणालाही त्याच्या मरणाची निश्चिती सांगितलेली नाही, आपल्याला सांगितली आहे. आपल्या हातातला आता एकही क्षण आपल्याला व्यर्थ करायचा नाही. आपल्याला तेवढ्या काळापर्यंत केलेलं नामस्मरण आपल्या जीवनाची धन्यता करून देणारं आहे. आम्हाला जर विचारलं मरण कधी, कुणाला माहित कधी, सांगता येत नाही, पण भगवंतानी ती व्यवस्था केलेली असते. असो, मी आता त्याचा विचार फार, आणि गंमत अशी असते, रोगाची तीव्रता जेव्हा निर्माण होते, जाणवते, रोगावरचे औषधं संपून जातात, त्यावेळेला स्वाभाविक मनुष्य अंतःकरणापासून भगवंताचा धावा करायला लागतो. भगवंताचा धावा एरवी तसा होत नाही, त्या तन्मयतेने होत नाही. आपण बघा, घरात बसतो, रामकृष्ण हरी म्हणतो, पण हे रामकृष्ण हरी म्हणणं सवयीच आहे, म्हणत राहतो आपण. मग इकडं बघ, तिकडं बघ, कोण आलं, काय गेलं, बातम्या काय चालू आहेत, कोणाला काय मतं पडली, कोण निवडून आलं, कोण पडेल, कोणी काय केलं, काय झालं, अमुक झालं, हे बघत 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 रामकृष्ण हरी चालू आहे. पण आपण रस्त्यानं जाताना एकदम समोर वाघ येऊन उभा राहिला, तेव्हा रामकृष्ण हरी कसं होतं? कोण निवडून आलं कळतं तेव्हा, आम्ही मतदान केलं की नाही कळतं तेव्हा. तेव्हाच रामकृष्ण हरी हे ज्या तन्मयतेनं होतं, ती तन्मयता जर सर्व कालामध्ये आमच्या जीवनामध्ये यायची असेल तर आमच्या जीवनामध्ये वाघ समोर उभे राहण्यासारखी संकट निर्माण झाली पाहिजेत, अशी अपेक्षा करणं आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून नारदांनी आपलं चरित्र जे व्यासांना सांगितलं, त्या चरित्रामधून नारदांनी आपलं जीवन भक्तिमय कसं झालं याचा विचार बोलून दाखवला. माझं जीवन भक्तिमय झालं, कसं झालं? सहजतेनं झालं नाही. नारद महर्षींचं हे सगळं चरित्र विस्तारानं पाहण्याचं आपल्याला कारण नाही. त्याचं कारण असं आहे, थोडासा दुसरा संदर्भ देऊन जातो. मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायन नावाचा ग्रंथ लिहिला संस्कृतामध्ये. त्याचे 3 उल्हास आहेत. याच्यातल्या पहिल्या उल्हासावर स्वतः मधुसूदन सरस्वतींचंच भाष्य आहे. आपल्या भक्ती संप्रदायामध्ये 2 भक्तिरसायन नावाचे 2 ग्रंथ व्यक्त झालेत.
प्रकट झालेत. त्याच्यातल्या एकाला भगवत भक्ती रसायन म्हणतात आणि दुसऱ्याला हरिभक्ती रसायन असं नाव आहे बरं का. दोन्ही भक्ती रसायनच आहेत. एक भगवत भक्ती रसायन हा ग्रंथ मधुसूदन सरस्वतींनी निर्माण केला आणि हरिभक्ती रसायन हा ग्रंथ हरिसुरींनी निर्माण केला. हरिभक्ती रसायनामध्ये भगवंताच्या लीलांचे पारमार्थिक अर्थ आहेत आणि भगवत भक्ती रसायनामध्ये भक्तीचं तत्वज्ञान मांडलं गेलंय. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन ग्रंथ लिहिला आणि त्याच्या पहिल्याच उल्हासामध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय कसा होतो याच्या 11 पायऱ्या आपल्याला सांगितल्या आणि त्या पायऱ्या सांगत असताना त्या पायऱ्या एकापड एक अशा चढत्या पायऱ्या कशाच्या अनुषंगानं मांडायच्या हा विचार समोर आल्यानंतर भागवतातलं नारदांचं चरित्र त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या चरित्रातला एक एक टप्पा घेऊन भगवत भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता काय काय करावं लागतं याच्या 11 पायऱ्या आपल्याला सांगितल्या. तेवढा जरी एक विचार आपण बघितला भक्ती रसायनातला तरी नारदांचं चरित्र आपल्याला सहजतेनं कळून जाईल. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधिगतिस्ततः प्रेम वृद्धि परानंदे तस्याथ स्फुरणं ततः भगवत धर्मनिष्ठा स्यात् अत स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमणो अथ परमाकाष्ठा इति उदिता भक्ती भूमिका. मधुसूदन सरस्वतींनी आपल्याला या 11 पायऱ्या सांगितल्या. आता या 11 पायऱ्यांचं विवरण मला करायचं नाही आहे, पण भक्तिप्रेमाचा उदय होण्याचा प्रारंभ कशातून हे आपण बघा. नारद महर्षी सांगतात तेच मधुसूदन सरस्वतींनी सांगितलं. प्रथमं महतां सेवा. आपल्या अंतःकरणात मोठ्यांच्या सेवेचा भाव आला पाहिजे, मोठ्यांची सेवा करता आली पाहिजे. मोठ्यांची सेवा घरातल्या वृद्धा, मोठं कोण आहे लौकिकापासून अलौकिकापर्यंत कुठलाही विचार करा. जगात सगळ्यात मोठा परमात्मा, परमात्म्यापेक्षा मोठे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. अरे हे सगळे मोठेच आहेत ना, पण मोठ्यांची सेवा म्हणजे काय? कुठल्या मोठ्यांची सेवा करायची? मोठे म्हणजे दुसरे कोणी नाही, आपल्या घरात जे वयानं मोठे त्यांची सेवा सुद्धा आमच्या अंतःकरणात भक्तिप्रेम निर्माण करते. अरे घरामध्ये म्हातारी माणसं असतात, त्यांना आपण वडीलधारी माणसं म्हणतो. ज्ञानोबारायांनी या वडिलांचं वर्णन करताना काय शब्द वापरले? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोने जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. ज्ञानोबाराय म्हणतात ज्यांचं आयुष्य कमी राहिलेलं असतं, बुद्धी जवळजवळ भ्रष्ट झालेली असते, अंगातलं सामर्थ्य गेलेलं असतं, मग त्यांना वडील म्हणून पाया पडतो. परीक्षेला जाताना अरे आजोबांच्या पाया पडून जा. आजोबांना विचारलं कशात काय कुठे चालला, ह्या सांगतो आज गणिताचा पेपर आहे मला. मग त्यांना काही कळत नाही, 2 मिनिटांनी पुन्हा विचारतात कशाचा पेपर आहे. बुद्धी गेलेली असते, पण तरी वडील म्हणून आपण त्यांच्या पाया पडतोच ना. कुणाची सेवा? आपल्यापेक्षा आपल्याकडे म्हणून 2 शब्द आले, एक ज्येष्ठ शब्द आहे आणि एक श्रेष्ठ शब्द आहे. दोन्ही आहेत. वयाच्या वडीलकीला ज्येष्ठ म्हणतात आणि अधिकाराच्या वडीलकीला श्रेष्ठ म्हणतात. चांगदेव ज्येष्ठ आहेत पण ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत. अगदी साधं सरळ 1400 वर्ष आणि 14 वर्ष एवढं अंतर आहे, पण चांगदेव ज्येष्ठ आहेत, ते वयाची वडीलकी आहे आणि ज्ञानोबाराय अधिकाराची श्रेष्ठता आहे, त्यामुळे त्यांना श्रेष्ठ असं म्हणा. दोघांची सेवा करा. ज्ञानोबारायांनी तेही वडील आपल्याला सांगितले जे अधिकाराने मोठे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवोनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरिता पाऊले पाहुणे सात्विक श्रद्धा चाले, ते तेची फळ ठेवले आहे तैसे लाय. हे ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलंय. म्हणजे दोन्ही पद्धतीचे वडील आहेत. आम्ही कुणाची सेवा करायची? प्रथम महताम सेवा, मोठ्यांची सेवा करा, मोठ्यांची सेवा करा. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, माणसाला जी विद्या मिळते ना, जी विद्या त्याला मिळते त्याच्यातली फक्त म्हणजे त्याचे 4 विभाग केलेत महाभारताने. 25% विद्या ही गुरुकृपेने मिळते, 25% विद्या आपल्या प्रयत्नाने मिळते, 25% विद्या ईश्वर कृपेनं आपल्याला प्राप्त होते आणि 25% विद्या आपल्यापेक्षा मोठ्यांची सेवा केल्याने आपल्याला प्राप्त होत असते.
भागवताने महाभारताने त्याचे 4 विभाग केले. आम्हाला त्या महाभारतामध्येच एक सनत सुजातीय नावाचं प्रकरण आलंय. आपण महाभारत पाहिलंय का नाही मला माहिती नाही, परंतु एक विदुर नीती नावाचं प्रकरण. विदुर नीती आपल्याला ऐकून तरी माहिती आहे. संजय खूप बोलले धृतराष्ट्राला, पांडवांचं राज्य घेतल्याबद्दल, त्यांची अवहेलना केल्याबद्दल, त्यांना फसवल्याबद्दल संजय खूप बोलले, वेडवाकडं बोलले धृतराष्ट्राला. त्याच्याने धृतराष्ट्राचं अंतःकरण व्यथित झालं. व्यथित अंतःकरणाला समाधान कसं प्राप्त करून घ्यावं कळेना, तळमळ व्हायला लागली. संजय बोलून निघून गेले. उत्तर रात्रीमध्ये धृतराष्ट्राने सेवक पाठवला विदुरांकडे आणि विदुरांना सांगितलं की ताबडतोब या. विदुर आले. त्याने विचारलं कशा करता बोलवलंय. धृतराष्ट्राने सांगितलं माझं अंतःकरण फार व्यथित झालंय, असं असं घडलंय, तुम्ही मला काही उपदेश करा, त्या उपदेशानं माझं मन जरा शांत होईल असं वाटतं. मग विदुरांनी जो उपदेश केला तो विदुर नीती नावानं प्रसिद्ध झाला. ती विदुर नीती संपता संपता शेवटी विदुरांनी धृतराष्ट्राला हा उपदेश केला की राजा, आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते तत्वचिंतनानं प्राप्त होतं, ते तत्वज्ञानाने प्राप्त होतं, ते भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होत असतं. आत्म्याचा विचार कर, स्वरूपाचा विचार कर, देह जाणार आहे, परिस्थिती जाणारी आहे, धन दौलत जाणारी आहे याचा विचार कर. हे जेव्हा विदुर सांगायला लागले तेव्हा आत्मतत्वाचा विचार ऐकता ऐकता धृतराष्ट्राला बरं वाटायला लागले. आणि बरं वाटायला लागल्यानंतर धृतराष्ट्राने विदुराला सांगितलं की विदुरा, आता हेच जे तत्वज्ञान परमात्म स्वरूपाच्या ऐक्याचं मला जर तो विस्तारानं सांग. हे सांगितल्यानंतर विदुर म्हणाले ते तत्वज्ञान सांगण्याचा मला अधिकार नाही आहे, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही, मला तो अधिकार जन्मजात मिळालेला नाही आहे. मग कोण हे असं करेल. मग त्यांनी सनत सुजाती यांचं नाव सुचवलं. ते कुठे भेटतील. विदुराने सांगितलं त्यांचं स्मरण करा, ते येतील. विदुर गेल्यानंतर धृतराष्ट्राने सनत सुजाती यांचं स्मरण केलं. सनत सुजातीय आले आणि धृतराष्ट्राचा सनत सुजाती यांचा संवाद झाला. गंमत आहे की हा जो संवाद झाला तो एकेका वाक्यात आहे. एकेका वाक्यात एक प्रश्न विचारला, एका शब्दात उत्तर, एका वाक्यात प्रश्न विचारला, एका शब्दात उत्तर, असा सनत सुजातीय नावाचा ग्रंथ झाला, प्रकरणाचा ग्रंथ झाला. आणि या सनत सुजातीयावरती जगद्गुरु शंकराचार्यांचं स्वतंत्र भाष्य आहे. स्वतंत्र भाष्य आहे. त्या एका प्रकरणामध्ये माझा मुद्दा आता काय चाललाय तेवढं सांगतो. ही पार्श्वभूमी मी फक्त त्या सनत सुजातीय ग्रंथाच्या सिद्धीकरता सांगितली. या प्रश्नोत्तरामध्ये धृतराष्ट्राने सनत सुजातीयांना असा प्रश्न विचारला की माणूस बुद्धिमान कशाने होतो मला सांगा. माणसाची बुद्धी वाढते कशाने, मनुष्य बुद्धिमान कशाने होतो सांगा. आणि त्याला उत्तर देताना सनत सुजाती यांनी सांगितलं बुद्धिमान वृद्ध सेवया. घरातल्या वृद्धांची सेवा करण्यातूनच घरातलं बालक बुद्धिमान होतं. त्याला वेगळे प्रयत्न करायचं कारण नाही. माता पित्यांची सेवा करू देत बालकाला, आजोबाजींची सेवा करू देत, काका काकींची सेवा करू देत, चुलत आजोबा, मामे आजोबा, आत्या आजोबा जे कोणी असतील त्या वृद्धांची सेवा घरातल्या लहान मुलांना करता आली पाहिजे, घरातल्या लोकांना करता आली पाहिजे. त्याच्याने माणसाची बुद्धी वाढते असं महाभारत बोलतं. तुम्ही काय करावं हे मी सांगत नाही आहे, महाभारताने काय सांगितलंय ते मी आपल्याला सांगतो. बुद्धिमान वृद्ध सेवया. नारद महर्षी म्हणतात मी साधू संतांची सेवा केली, माझ्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम प्राप्त झालं. पण नुसत्या सेवेनं होतं का. नुसत्या सेवेनं ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने. कशी सेवा तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. अंतःकरण बोधले संकल्पान ये, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम. हे ज्ञानोबरांनी केलेलं 4 ओव्यांचं भाष्य बघा आपण त्याच्यावरचं. सेवा करता आली पाहिजे. सेवा अति कठीण आहे. आपल्याला वाटतं सेवा करणं म्हणजे पाय दाबून देणं, सेवा करणं म्हणजे त्यांनी सांगितलं की बाजारातून वस्तू आणून देणं. इतकी सोपी नाही सेवा. भर्तृहरीने म्हटलंय सेवा धर्मो परमगहनः योगिनाम अपि अगम्यः.
सेवा धर्म इतका कठीण आहे की योग्यांना सुद्धा सेवा कशी करायची हे कळत नसतं. ज्यांची सेवा आपल्याला करायची आहे त्यांचा मनोदय ओळखून त्यांच्या मुखातून आज्ञा बाहेर पडायच्या आत त्यांच्या मनातली गोष्ट उपस्थित करून देणं ही सेवा आहे. सेवा कशी करायची, सेवा आपल्याकडे पुष्कळ विचार त्या संबंधामध्ये आला, मी विस्तार करत नाही. पण प्रथम महताम सेवा, त्याच्याने काय होतं, तद्दया पात्रता ततः, त्यांची सेवा आपल्याकडून घडली की आपण त्यांच्या दयेला पात्र होतो. मग ते आपल्यावर दया दाखवतात. ती दया दाखवल्यानंतर श्रद्धाथ तेषाम धर्मेषु, ज्यांची सेवा आपण करतो त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या दैवी गुणसंपत्तीवर आपली श्रद्धा बसते. श्रद्धाथ तेषाम धर्मेषु, आणि तशी श्रद्धा बसल्यानंतर मग हरिगुणश्रुतीही, मग त्यांच्या मुखातून आपण भगवंताच्या लीला ऐकायला लागतो. त्या लीला ऐकता ऐकता तो रती अंकुरोत्पत्ती, भक्तिप्रेमाचा अंकुर आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो. अंकुर उत्पन्न झाला की स्वरूपाधी गतिस्तता, भगवंताचं स्वरूप आपल्याला कळायला लागतं. स्वरूपाचा साक्षात्कार होतो. त्या स्वरूपाच्या साक्षात्कारातून प्रेम वृद्धी होते. त्या प्रेम वृद्धीतून परम आनंद प्राप्त व्हायला लागतो. त्यानंतर आपणही त्या संतांसारखं झालं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. स्फुरण निर्माण होतं, तसं व्हावं असं आपल्याला वाटायला लागतं. मग भगवत धर्मनिष्ठा अत स्वस्मिन तद्गुणशालिता, मग आपल्या ठिकाणी भगवत धर्म निष्ठा निर्माण होते. भगवत धर्म निष्ठा निर्माण होणं याला काही महत्व आहे. सगळ्यांच्या भक्ती सगळ्यांच्या ठिकाणी असते, पण निष्ठा असणं हा भाग वेगळा आहे. आम्ही एकादशी करतो, पण एकादशीची निष्ठा नामदेवरायांच्याच ठिकाणी दिसते. आम्ही एकादशी करतो, करत नाही असं नाही, पण निष्ठा कळायची असेल तर त्याला नामदेवरायांचं चरित्र पहा. म्हणजे एकादशीची निष्ठा काय. परमात्मा आले, दारामध्ये बसले एकादशीच्या दिवशी, भुकेल्याचं रूप घेऊन आले, ब्राह्मणाचं रूप घेऊन आले, मला काहीतरी खायला द्या. नामदेवराय म्हणाले एकादशी आहे, काही शिजणार नाही घरी. तो म्हणाला मी मेलास तरी चालेल, शिजवणार नाही. परमात्मा म्हणाले एका ब्राह्मणाचा मृत्यू तुमच्या दारात होतोय, तुम्ही अन्न दिल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक लागेल, लागू दे. ब्रह्महत्येचं पातक परवडलं, पण एकादशी मोडल्याचं पातक करणार नाही. शेवटी भगवंतांनी लीला दाखवली, प्राण सोडून दिला. प्राण सोडून दिल्यानंतर सगळे गावातले लोक जमा झाले. नामदेवरायांच्या दारात ब्राह्मणांनी प्राण सोडला. आता याला देहांत प्रायश्चित्त द्या. वाळवंटामध्ये 2 चिता रचल्या गेल्या, एक त्या ब्राह्मणाकरता आणि एक नामदेवरायांकरता. त्यांनी सांगितलं दुसऱ्या चितेमध्ये उडी मारून जीव दे. नामदेवराय म्हणाले जीव देईन, पण एकादशीला अन्न देणार नाही. जीव देईन, वाटेल ते करीन, एकादशीला अन्न देणार नाही. नाही, बिलकुल देणार नाही. 2 चिता रचल्या. एका चितेवर त्या ब्राह्मणाला, म्हणजे परमात्मा अनेक वेळेला चितेवर चढलेत बरं, अनेक वेळेला चितेवर परमात्म्याला झोपवलं, ब्राह्मणाच्या रूपात परमात्मा. दुसरी चिता पेटवली. नामदेवरायांना सांगितलं मारा उडी. नामदेव म्हणाले हरकत नाही, उडी मारतो, एकादशी मोडू देणार नाही, एकादशीला अन्न शिजवणार नाही. आणि नामदेवरायांनी उडी मारली आणि भगवंतानी त्यांना वरच्या वर धरलं. आणि मग भगवंतानी सांगितलं नामदेवा काय निष्ठा रे तुझी एकादशीवरची. ही निष्ठा प्राणाच्या पलीकडे जपावी लागते. प्राणाच्या पलीकडे जपावी लागते तर ते निष्ठा होते. भगवत धर्मावरची निष्ठा अंतःकरणामध्ये जोपासली पाहिजे. आणि ती निष्ठा वृद्धिंगत होण्याकरता संतांच्या ठिकाणी जे गुण आहेत ते आपल्या ठिकाणी यावेत याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. आता स्वस्मिन तद्गुणशालिता, आपण तद्गुणशालीन व्हावं याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. आणि असे प्रयत्न झाल्यानंतर प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्तिभूमिका, आणि मग आपल्या ठिकाणी भक्तिप्रेम निर्माण होतं. असं भक्तिप्रेम अंतःकरणामध्ये धारण करून तुम्ही भगवत लीलांचं चिंतन करा, तुमच्या चित्ताला समाधान आहे. नारद आणि व्यासांच्या चरित्रामधून आपल्याला हा विचार फार महत्वाचा आहे, तो लक्षात घेता येतो. सुत शौनकांच्या चरित्रामधून, संवादामधून पुरुषार्थ विचार महत्वाचा आहे. नारद महर्षी व्यासांच्या संवादातून भक्तिप्रेमाच्या उत्पत्तीचा विचार महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर जो संवाद प्रथम स्कंधामध्ये येतो तो परीक्षिती आणि शुकाचार्यांचा संवाद आहे. परीक्षिती आणि शुकाचार्य कोण आहेत हे बघा. परीक्षिती कुणी सामान्य नाही आहे.
परीक्षिती म्हणजे असा कुणीतरी एक माणूस नाहीये की जो गेला आणि मला भागवत सांगावं म्हणून बसला आणि त्याला भागवत सांगितलं गेलं, असा परीक्षिती नाही आहे. मग परीक्षिती कोण, परीक्षिती कसा, याचा विचार आपण त्या संबंधामध्ये करा. कारण हा संवाद आपल्याला काय सुचवतो हे लक्षात घ्या. मी आपल्याला सुरुवातीलाही बोललो की पहिले 3 अध्याय धर्माधिकारा करता आहेत, नंतरचे 3 अध्याय उपासना अधिकारा करता आहेत, आणि शेवटचे जे 12 अध्याय भगवान शुकाचार्य आणि परीक्षितीच्या संवादाचे आहेत ते श्रवणाधिकारा करता म्हणून विचारात घ्यावे लागतात. तो श्रवणाधिकार किंवा त्याला स्वरूपाधिकार म्हणतात, तो बघावा लागतो. कारण का, श्रवण पुढच्या स्कंधामध्ये लगेच बोलणार मी, पण श्रवण करायचं कसं हे परीक्षिती आपल्याला शिकवतात. परीक्षितीचं श्रवण उगीच नाही, कारण परीक्षितीची परंपरा साधी नाही. आणि ती परीक्षितीची परंपरा कशी आहे, त्याच्या ठिकाणी भगवत प्रेमाचा हा अंकुर का उत्पन्न झाला, याच्याकरता कारण कोण ठरलं, याचा विचार करताना परीक्षितीची कुलपरंपरा आपल्याला सांगण्यात आली. पण भागवत ती कुलपरंपरा पित्याच्या मार्गानं न सांगता मातेच्या मार्गाने सांगतं. कारण पुत्रामध्ये जे गुण येतात ते बहुतांश मातेकडून येतात. पित्याकडून येत नाहीत असं नाही, पण ते येतात मातेकडून. जास्त गुण येतात मातेकडून. मातेकडून येतात ते सहजतेनं येतात, पित्याकडून येतात ते सहजतेनं येत नाहीत. याच्या आता आपण जर आताचं वैद्यकीय शास्त्र बघितलं तर ते सुद्धा याला मान्यता देतात. म्हणून आता अलीकडच्याही काळामध्ये बघा की आपल्याला जर काही मधुमेह वगैरे झाला तर डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात, आईला होता काय? आधी ते विचारतात. म्हणजे आई मधुमेह देते असा अर्थ नाही आहे त्याचा. जे येतं ते तिथून येतं, आई वडिलांकडून जीवाच्या ठिकाणी येतं, आईकडून. म्हणून कारण भगवंताचं दर्शन जे परीक्षितीला झालं ते आईच्या माध्यमातून झालं. म्हणून त्याच्या मातेकडून जी परंपरा सांगितली गेली ती भागवताने आपल्या समोर व्यक्त केली. परीक्षितीची माता, परीक्षितीची आई, आजी आणि पणजी या तिघींची आणि म्हणून चौघींची चरित्र भागवतामध्ये प्रथम स्कंधात आली. ती चरित्र त्यांची म्हणून सांगण्याकरता आली नाहीत, ती सांगण्याकरता आली परीक्षितीचा अधिकार. पण परीक्षिती कुठून 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 कसा आला? परीक्षितीचे वडील कोण? अभिमन्यू. परीक्षितीचे आजोबा कोण? अर्जुन. परीक्षितीचे पणजोबा कोण? पंडुराजा. परीक्षितीची आई कोण? उत्तरा. परीक्षितीची आजी कोण? सुभद्रा, द्रौपदी. परीक्षितीची पणजी कोण? कुंती. या तिघींची चरित्र भागवतांनी आपल्याला सांगितली. चौघींची आली आहेत तशा अर्थानं. का आली? कारण तो स्वभाव परीक्षितीच्या ठिकाणी आहे. हे भागवताला त्याच्यातून सांगायचं आहे. श्रवणाचा अधिकार प्राप्त करून घेत असताना कोणी पटकन आजही लोक आम्हाला सांगतात, भेटून सांगतात की आम्ही पंढरपूरला तुमच्या आजोबांचं प्रवचन ऐकायला आम्ही लहान होतो पण आजी बरोबर येत होतो. मग हे श्रवणाचे संस्कार कुणी केले? आजीनी केले. मी आमच्या आईला सोडायला म्हणून येत होतो. हे लोक सांगतात, ही वस्तुस्थिती आहे, मी मनाचं सांगत नाही. तुमच्या आजोबांचं श्रवण करायला आमची आई येत होती, म्हातारी झाली होती म्हणून मी तिला हाताला धरून आणून बसवत होतो, तिच्या जवळ बसत होतो, जाताना घेऊन जात होतो. आम्ही ज्ञानेश्वरी ऐकली महाराजांची. कुणी केले श्रवणाचे संस्कार? आईनी केले, आजीनी केले, पणजीनी केले. घरामध्ये आजही मुलांवर होणारे संस्कार बहुतांश वेळेला आई स्तोत्र पाठ करून घेते. आई, बाप नुसताच आहे, स्तोत्र पाठ करून घेते आई, श्लोक पाठ करून घेते आजी. ही घरातली मंडळी त्याला जवळ बसवतात, प्रेमानं मांडीवर बसवून घेतात, त्याला रामरक्षा शिकवतात, त्याला भगवद्गीता शिकवतात, त्याला काही मनाचे श्लोक शिकवतात, काहीतरी पण त्याच्यावर संस्कार करत असतात. त्यामुळे परीक्षितीचा विचार करत असताना भागवताने परीक्षितीच्या मातेची परंपरा, मातेकडून असणारी त्याच्या कुलाची परंपरा आपल्याला सांगितली. चार चरित्र भागवतामध्ये परीक्षितीच्या श्रवणाधिकारा करता आले. एक चरित्र आलं उत्तरेचं, दुसरं चरित्र आजीचं म्हणजे सुभद्रा आणि द्रौपदीचं, आणि तिसरं चरित्र आलं कुंतीचं म्हणजे चौथं चरित्र कुंतीचं. ही 4 चरित्र आली. आता या 4 चरित्रांमधला क्रम मला सांगायचा नाही आहे, पण या 4 चरित्रातून त्या स्त्रियांचा स्वभाव कसा कळतो हे बघण्यासारखं आहे. आपण विचार करा, कुठून सुरू, आपण उत्तरेपासून सुरू करू.
उत्तरेच्या पोटामध्ये परीक्षिती राजाचा गर्भ आहे. त्यावेळेला अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलंय पांडवांवर. ते ब्रह्मास्त्र यायला लागलं. ब्रह्मास्त्राला प्रतिअस्त्र नाही. ब्रह्मास्त्र यायला लागलं. हात जोडून मान वाकून नतमस्तक होणं एवढंच त्या ब्रह्मास्त्रापासून वाचण्याचा उपाय. त्याला प्रतिअस्त्र नाही. अश्वत्थाम्याने मिळवलेलं ब्रह्मास्त्र शेवटी पांडवांवर सोडलं. ते ब्रह्मास्त्र यायला लागलं. भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं, अरे ब्रह्मास्त्र यायला लागलंय, काही करता येणार नाही, हात जोडा, नतमस्तक व्हा. सगळ्यांनी हात जोडले, नतमस्तक झाले. उत्तरेच्या मनामध्ये हा विचार आला, आपण सगळे हात जोडू, नतमस्तक होऊ, पण पोटातल्या गर्भाला कसं कळणार हात जोडायचे असतात? पोटातल्या गर्भाला कसं कळणार नतमस्तक व्हायचं असतं? आणि ते ब्रह्मास्त्र काही लहान मोठं कोण आहे बघणार नाही. ज्याने हात जोडले नाही, जो नतमस्तक झाला नाही, त्याला मारून टाकणार. द्रौपदी उत्तरा विचार करते, काय करावं? पोटातल्या गर्भाला कसं शिकवावं? आत्ता काही करता येत नाही. उत्तरेने विचार केला, बघितलं भगवान दिसले. उत्तरेचे पाचच्या पाच सासरे समोर उपस्थित होते. धर्मराज होते, भीम होता, अर्जुन, नकुल, सहदेव, पाचही सासरे उत्तरेचे समोर आहेत, सामर्थ्य संपन्न आहेत. पण उत्तरा त्यांच्यापैकी कुणाच्याही चरणाला लागली नाही. सरळ देवाच्या चरणाला जाऊन लागली आणि त्यांनी सांगितलं, देवा गर्भाला वाचवा. भगवान म्हणाले, काय कारण? कशासाठी वाचवा? उत्तरा म्हणाली, देवा आमच्याकरता वाचवा असं मी म्हणतच नाही आपल्याला. माझी प्रार्थना वेगळ्या कारणाकरता आहे. नाहीतर मी अन्य कुणाकडे गेले असते, मी तुमच्याकडे आले. माझ्या पोटातला गर्भ वाचवणं तुमच्या हिताचं आहे म्हणून वाचवा. भगवान म्हणाले, काय संबंध माझा? उत्तरा म्हणाली, देवा तुम्ही विचार करा, आज त्या गर्भाला कळलं नाही म्हणून ब्रह्मास्त्राच्या प्रयोगानं माझ्या पोटातला गर्भ जर मेला, तर आपण विचार करा, हा पांडवांचा एकमेव वंश आहे, एकमेव वंश आहे जो माझ्या पोटात वाढतोय. आणि जर तो वंश संपला तर नंतरच्या काळात लोक हे म्हणतील की भगवान श्रीकृष्णांसारखा पाठीराखा असताना सुद्धा पांडवांचा वंश टिकू शकला नाही. काय उपयोग तुमचा देवा? काय उपयोग? माझा वंश वाचवला पाहिजे. भगवंताला पटलं. भगवंताने सांगितलं, हरकत नाही, पण तुला माझा स्वभाव माहिती आहे, मला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा मी काहीतरी करतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. मला काही द्यावं लागतं. उत्तरा म्हणाली, नंतर देते. भगवान म्हणाले, उधारीचा व्यापार केला नाही, आत्ता काय देते सांग. उत्तरा म्हणाली, काय पाहिजे सांगा, सोनं नाणं पाहिजे? भगवान म्हणाले, गरज नाही, माझी द्वारका अख्खी सोन्याची आहे, काय पाहिजे? भगवान म्हणाले, मी म्हणशील ते देशील का? दिलं देवा, काय पाहिजे सांगा. भगवंतानी सांगितलं, उत्तरे स्त्रीच्या जीवनामध्ये तिची सर्वश्रेष्ठ अवस्था असते ते तिचं मातृत्व असतं. स्त्रीच्या जीवनातली अतिशय उच्च दर्जाची अवस्था, अतिशय पवित्र, अतिशय व्यापक, अतिशय शुद्ध अशी जी अवस्था असते ते तिचं मातृत्व असतं. तुझं मातृत्व मला देतेस? देते देवा, देते. म्हटल्यानंतर भगवंतानी संकल्प करवला. उत्तरेने पाणी सोडलं, मातृत्व दिलं. भगवंताला मातृत्वाची अपेक्षा नव्हती, पण अडचण अशी होती की पोटातल्या परीक्षितीला वाचवायचं असेल तर आपल्याला बाहेरून काही करून चालणार नाही, आत जावं लागेल. पोटात जाऊन त्याचे हात जोडावे लागतील, त्याची मान वाकवावी लागेल. आणि परक्या स्त्रीच्या पोटामध्ये परक्या पुरुषाला असं शिरता येत नाही. त्याच्यापेक्षा तिचं मातृत्व धारण केलं तर तिचा पुत्र म्हणून पोटात जाता येतं. भगवंतानी ते मातृत्व म्हणून मागून घेतलं. उत्तरेने दिलं. भगवान तिच्या पोटात गेले, परीक्षितीला दर्शन दिलं, परीक्षितीला वाचवलं. भगवान नंतर तिथून व्यक्त झाले. परीक्षितीची माता अशी आहे की जी माता आपल्या जीवनात आलेल्या संकटात परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुणालाही शरण जात नाही. हे परीक्षितीची परंपरा आहे. परीक्षिती का 7 दिवसात श्रवणानं मुक्त झाला? परीक्षितीचं श्रवण का महत्वाचं आहे? कारण जिच्या पोटातून परीक्षिती आला ती माता अशी आहे. परीक्षितीची आजी ही सुभद्रा आहे, द्रौपदी आहे. द्रौपदी ही अत्यंत दयार्द्र अंतःकरणाची आहे. द्रौपदीची 5ही मुलं अश्वत्थाम्याने मारली आहेत. द्रौपदी संतापलेली आहे,
अर्जुनाला आणि भगवान श्रीकृष्णाला तिने सांगितलं अश्वत्थाम्याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय माझं अंतःकरण शांत होणार नाही, त्याला पकडून आणा, मी त्याला मारेन. भगवान गेले, अर्जुन दोघेही गेले, अश्वत्थाम्याला पकडलं, द्रौपदीच्या समोर आणलं आणि समोर आल्याबरोबर द्रौपदी म्हणते मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरुः. द्रौपदीच त्यांना सांगते मुच्यताम सोडा, मुच्यताम सोडा. का? हा आपला गुरुपुत्र आहे, द्रोणाचार्यांचा मुलगा आहे, गुरुपुत्राला मारू नये आणि हा ब्राह्मण आहे, याला मारू नका. अर्जुनाला मुच्यताम असं म्हणताना हा गुरुपुत्र आहे हे सांगितलं आणि भगवंताला मुच्यताम हे सांगताना हा ब्राह्मण आहे म्हणून सांगितलं. भगवंतानी द्रौपदीला सांगितलं काही का असेना, तुझी 5ही मुलं यांनी मारली आहेत, आता तू संतती नाहीये तुला, तुझी 5ही मुलं मेली आहेत आणि यांनी मारली आहेत, याचा प्रतिशोध घे, याला मार. मारता येत नाही. चिरंजीवाच्या यादीत पहिलं नाव याचं आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण. हा अश्वत्थामा मरेल कसा? मरत नाही. मग काय करायचं? याला याला सोडून द्या. अरे कसं सोडून द्या? तुझ्या मनात राग आहे ना याच्याबद्दल, याने मुलं मारल्याचा तुझ्या मनात द्वेष आहे ना, मग सोडून द्यायला का सांगतेस? त्यावेळेला द्रौपदीनं सांगितलं याला सोडून द्या. याचं कारण असं आहे की आपल्या पोटी आलेला मुलगा मेल्यानंतर आईला काय वाटतं याचा अनुभव नुकता मी घेतलाय. आत्ता मी तो अनुभव घेतलाय. आलेलं मूल मेलंय, माझी 5ही मुलं या अश्वत्थाम्याने मारली आहेत आणि मुलगा गेल्याचं दुःख काय असतं हे जर मी अनुभवलंय तर जगातल्या कोणत्याही आईला ते दुःख आईने अनुभवावं असं मला वाटत नाही. याची आई अजून जिवंत आहे, याला सोडून द्या. गौतमी पतिदेवता अजून जिवंत आहे ती, आपल्याला तिला दुःख देण्याचं कारण नाही. मग तिला किती वाईट वाटेल? माझा मुलगा गेल्यानंतर मला जसं वाईट वाटलं तसा तिचा मुलगा गेल्यानंतर त्या मातेला वाईट वाटायचं नाही का? मग आपल्याला जे दुःख झालं ते दुसऱ्याला होऊ नये अशी वृत्ती धारण करणारी द्रौपदी ही त्या परीक्षितेची एक सावत्र आजी आहे. ऐका, याचा समारोपही करतो मी. द्रौपदीची सख्खी आजी आहे ती सुभद्रा आहे. सुभद्रेचं चरित्र परवाच आम्ही बोलून आलो आहे. सुभद्रेचा एकुलता एक मुलगा अभिमन्यू, तो जयद्रथाने युद्धात मारला. अभिमन्यू मेला हे कुणाला? सगळ्यांना कळालं, सगळे रडले, कौरवही रडले. अभिमन्यू लोकप्रिय होता, दिसायला भगवंतासारखा होता, सामर्थ्यानं अर्जुनासारखा होता. मेला, सगळे रडले. प्रश्न असा पडला हे सुभद्रेला कसं सांगायचं? कसं सांगायचं? शेवटी भगवंताकडे जबाबदारी आली. भगवान आपल्या बहिणीकडे गेले, सुभद्रेला सांगितलं सुभद्रे अभिमन्यू मेला. सुभद्रेने ऐकलं, तिला वाटलं मेला काहीतरी म्हणत असेल, पुन्हा ऐकलं, गेला, कळलं मेला हे कळलं. एकुलता एक मुलगा, माये पुढवणी बाळक काळे नेता एकुलते एक. ज्ञानोबा चिंतन करतात ना, काळाने आई समोरून एकुलता एक मुलगा उचलून नेला, काय वाटत असेल त्या आईला? सुभद्रा रडत नाही आहे. भगवान तिला म्हणतात सुभद्रे तुझा एकुलता एक मुलगा गेला, कळलं ना? कळलं. अहो डोळ्यात पाणी नाही तुझ्या? नाही देवा. तुला दुःख वाटत नाही? काय विचारता देवा, दुःख नसेल आईला? आहे ना. मग तुझ्या डोळ्यात पाणी का नाही? रडत का नाही? एखादी आई आक्रोश करून रडली असती, एखादी आईने स्वतःचं जीवन संपवलं असतं. तू काहीच करत नाहीस, आक्रस्ताळेपणा करत नाहीस, शांत आहेस, डोळ्यात पाणी नाही. सुभद्रा म्हणाली देवा मला सांगा, माझा अभिमन्यू मेला हे कळलं मला, पण मला सांगा या जगतामध्ये जे जे काही प्राणाचं चलन वलन होतं ते तुमच्या सत्तेने होतं असं तुम्ही म्हणता ना देवा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाते चाळीता, हे तुम्ही बोललात ना? हो. झाडाचं पान सुद्धा तुमच्या सत्तेने हलतं असं तुकोबराय म्हणतात ना देवा? हो. मग माझा अभिमन्यू मेला कुणाच्या इच्छेने हो? सांगा ना. झाडाचं पान जर तुमच्या इच्छेने हलतं तर माझा अभिमन्यू मेला कुणाच्या इच्छेने? भगवंताला कबूल करावं लागलं, होय सुभद्रे तुझा अभिमन्यू मेला माझी इच्छा म्हणून. मग मला सांगा देवा, तुमची इच्छा म्हणून माझा अभिमन्यू मेला असेल तर माझा मुलगा मेला याचा शोक करू
का माझ्या मुलाच्या जाण्यानं भगवंताची इच्छा मी पूर्ण करू शकले याचा आनंद मानू सांगा. काय करू? आपल्या दुःखात, तीव्रतर दुःखामध्ये सुद्धा भगवंताच्या इच्छेला प्राधान्य देणारी परीक्षितीची आजी, तिच्या पोटी परीक्षितीचा जन्म आहे. का नाही 7 दिवसात मुक्त होणार सांगा? श्रवणाचा अधिकार कसा सिद्ध होतो? आणि परीक्षितीची पणजी आहे ती कुंती आहे. सगळं युद्ध संपल्यानंतर परत जाताना भगवान कुंतीला भेटले आणि कुंतीला विचारलं काय पाहिजे. कुंती देवाची आत्या आहे, काय पाहिजे बोल. आणि मग तिने मागितलं काही नको. विपदस्संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणते देवा काही नाही, माझी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या पांडवांवर वारंवार संकट येत राहावीत. कशा करता? कुंती म्हणते देवा आमच्यावर संकट आलं की तुम्ही धावून येता आणि वारंवार तुम्ही आमच्याकडे धावून यावं याच्याकरता मी संकट मागून घेते. चौघींची चरित्र आहेत, याच्यातून भक्ती सिद्ध होते. आणि तुकोबारायांनी भक्तीचं चिंतन करताना 4 चरणामध्ये भक्तीच्या याच व्याख्या केल्या आहेत. भक्ती भक्ती म्हणजे काय आहे? तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन पहा. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची द्रौपदी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान सुभद्रा. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. कुंती आणि तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी उत्तरा. तुकोबाराय 4 चरणाच्या अभंगामध्ये भागवतातल्या या 4 भक्तिमातांची उदाहरणं देऊन भक्ती म्हणजे काय हे आपल्याला सिद्ध करून देतात. अशी परंपरा ज्याला लाभली त्या परीक्षितीचं वर्णन भागवताने केलं. 3 संवादामधून आपल्याला काय घ्यायचंय याचा विचार करा. पहिल्या संवादातून पुरुषार्थ विचार घ्यायचा, दुसऱ्या संवादातून प्रेमाची उत्पत्ती कशी करायची असते ते घ्यायचं, आणि तिसऱ्या संवादातून शुकाचार्यांकडून भागवत ऐकणाऱ्या परीक्षितीचं परंपरा आणि त्याच्याकरता आवश्यक असणारा अधिकार कोणता तो आपल्याला त्याच्यातून घ्यायचा. पांडव सगळे राज्य करून आपलं राज्य परीक्षितीच्या हातात सोपवून निघाले. स्वर्गारोहणाकरता पांडव निघून गेले. परीक्षितीचं राज्य सुरू झालं. परीक्षितीनं दिग्विजय गाजवला. कलीचं आणि परीक्षितीचं भांडण झालं. त्याच्यात कलीला परीक्षितीनं पराभूत केलं. कुठे राहायचं म्हणून ठरल्यानंतर परीक्षितीनं का त्याला काही जागा दिल्या. त्या जागेत कलीचं समाधान झालं नाही म्हणून परीक्षितीला त्यांनी प्रार्थना केली आणि परीक्षितीनं आपल्या त्या कलीला राहायला जागा दिली, सोनं. तेव्हापासून कली हा सोन्यात राहतो. सोन्याची हाव धारण करणं म्हणजे कलीची अपेक्षा करणं, कलियुग घरात आणणं नाही. घाबरू नका, आहे ते सोनं पुष्कळ आहे, ते सगळं काढून टाकलं म्हणजे कलियुग जाईल असं नाहीये. ते राहू दे आपल्या घरामध्ये. मी फक्त भागवत सांगतोय. धर्माचा आणि परीक्षितीचा संवाद आहे. कालांतराने परीक्षिती राजा मृगये करता बाहेर पडला. ऋषींच्या गळ्यामध्ये, शमिकांच्या गळ्यामध्ये सर्प अडकवला. आपण बघून आलो चरित्र कथा. शृंगी आले, त्यांनी शाप दिला आणि त्या शापानंतर परीक्षितीला अंतःकरणात थोडं बरंही वाटलं. पण मरेल असं सांगितल्यानंतर मरण्याच्या पूर्वी आपण काही केलं पाहिजे, भगवत प्राप्ती झाली पाहिजे असं परीक्षिती राजाला वाटलं. आणि मग परीक्षिती राजा फिरायला लागले. मला 7 दिवसात मोक्ष कसा मिळेल, 7 दिवसात भगवत तत्वाची प्राप्ती कशी होईल, काही कळेना. शेवटी उपवास करून राहिले, बसले आणि त्यांच्या कल्याणाकरता आणि परीक्षितीचं निमित्त करून जगताच्या कल्याणाकरता भगवान शुकाचार्य परीक्षितीकडे आले आणि परीक्षितीला त्यांनी बोध करायला प्रारंभ केला. इथं भागवताचा प्रथम स्कंध पूर्ण संपतो आणि द्वितीय स्कंधाला प्रारंभ होतो.